हॅलो नमस्कार राम राम मंडळी, रविवारीच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आज घेऊन आलेली आहे केसरी या ठिकाणी, जे आहे सावंतवाडीजवळ. तर हे आहे KSR ॲक्वेरियम आणि आज जाऊन आपण पाहणार आहोत की इथे काय काय. तर काही कामानिमित्त गोव्याला गेलेलो असताना वाटेत आंबोलीच्या घाटात आम्हाला KSR ॲक्वेरियमचे बरेच बोर्ड्स दिसले. कुतूहल जागृत झालं आणि आमच्या मुलांना घेऊन आम्ही इथे आलो अँड दॅट वॉज द बेस्ट डिसिजन. इथे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्या मुलांना नक्कीच आवडतील. सावंतवाडीपासून 16 किलोमीटरवर असलेले केसरी इथे हे KSR ॲक्वेरियम आहे. इथं वैशिष्ट्य म्हणजे जे फिश ब्रीड्स इथे आहेत ते तुम्हाला विकत घेता येतात. आतल्या साईडला एक्वेरियम आहे, तिथे तुम्हाला हे सगळं मिळतं. आत जायला हा मोठासा मासा आहे आणि इथून त्याच्या तोंडातून आपण आत जातो. आत गेल्यावर अपेक्षेपेक्षाही सुंदर असं हे थीम पार्क मला बघायला मिळालं. तुम्ही पुढे गेला की तुम्हाला भरपूर सारे बर्ड्स बघायला मिळतात. पक्ष्यांची आवड असणारे आणि एक्झॉटिक असे छान असे बर्ड्स बघायचे असतील तर इथे तुम्हाला नक्की तुमच्या मुलांना घेऊन यायला पाहिजे. KSR ॲक्वेरियम बऱ्याच सेक्शनमध्ये डिवाइड केलेलं आहे. जसं पक्ष्यांचं सेक्शन आहे, आता आपण बर्ड्स बघितले, इथे आपण एमू बघितला, काळे बदक होते, पांढरे बदक होते. इथे तुमच्या लहान मुलांना आवडतील असे अनेक सेल्फी पॉइंट्स आहेत. आता हा मासा आहे, पुढे तिथे आहे तो एक शेल आहे आणि त्या साईडला बघितलं तर एक मोठाच्या मोठा झुलता पूल आहे. तर झुलता पूल बघून आमची मुलं खूप एक्साइट झाली होती, तर मी पण वर गेले. मला वाटलं खूप इझी असेल, पण समोरून माझी भाची धावत आली आणि तो एवढा हालत होता, मला खूप भीती वाटत होती. पण दॅट इज एक्साइटिंग. म्हणजे इथे आल्यावर तुमच्या मुलांसाठी काय काय आहे ह्याची एक छोटी झलक आहे ही. पुढे आलो की इकडे त्यांनी मोठ्याच्या मोठ्या रेप्टाईलचं सेक्शन केलेलं आहे. छान तुम्ही वर चढून जाऊन इथं छान छान छोट्या केजेसमध्ये त्यांनी ठेवलेले आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारचे रेप्टाईल्स बघायला आपण आता इथून पुढे जाऊ. यू हॅव टू सी दिस इग्वाना. हे बघा, तो मोठू आहे ना. have to see this blue iguana reptile. तुम्हाला बाहेर बघायला मिळतील ना मिळतील, but this is a must see. They are huge. या एक्वेरियम मध्ये आपण अगोदर काही बर्ड बघितले आणि या साईडला पुन्हा एक सेक्शन आहे जिथे तुम्हाला बर्ड बघायला मिळतील. There is this big huge blue and golden macaw.
इथला रेनबो लॉरिकेट मला खूप आवडला. तो इतका गोड होता, इतका छान होता आणि जर त्याच्या डोक्याचा तुरा बघितला तर ही इज लाईक टू गुड. एवढे सुंदर पक्षी बघून तुमची बच्चे कंपनी खुश होणार ही माझी गॅरंटी. बऱ्याच पेट शॉप्सवर दिसणारे छोटे छोटे लव्ह बर्ड्स तेही मला इथे बघायला मिळाले. एवढे सुंदर पक्षी बघून झाल्यावर पुढे तुम्हाला मी आणखी एक सुंदर गोष्ट दाखवते. हजारोच्या संख्येने असलेले इथले कोई फिश आणि गोल्ड फिश बघून मी तर एकदम खुश झाले. जिथे मला वाटलं की आता माझे सगळे प्राणी बघून झालेले आहेत, तिथेच मला पुढे हा छोटूसा हेजहॉग दिसला. हॅरी पॉटर फॅन्स जे असतील त्यांना हा प्राणी बघून नक्कीच काहीतरी आठवेल. आठवलं असेल तर मला कमेंट्समध्येच नक्कीच सांगा. इथले प्राणी, पक्षी, मासे असं बघून आपण पुढे येतो त्यावेळी इथल्या मेन एक्वेरियम मध्ये प्रवेश करतो. आत गेल्यावर तुम्हाला व्हरायटी ऑफ फिश बघायला मिळतात. या प्रत्येक माशाच्या खाली त्याचं डिस्क्रिप्शन, त्याचे डिटेल्स, तो कुठे राहतो, कुठे आढळतो, त्याचं खाणं काय आहे याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि आपल्या मुलांना कुठे घेऊन जायचं हा प्रश्न प्रत्येक पालकांना पडतो. तर हा स्पॉट तुमच्यासाठी बेस्ट आहे. गोव्याला जाताय, सावंतवाडीला जाताय तर इथे नक्की भेट द्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स बरोबर, फॅमिली बरोबर नक्की शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर. बाय.